केलेला नाही। मी फक्त एवढंच सांगितलं रीतसर जे कारवाई होईल ते करा। त्यांनी रात्री त्या दिवशी ब्लड सॅम्पल जे माझ्या मुलाचं आणि ड्रायव्हरचं दोघांचंही घेतलंय आणि काल जे आहे ते गुन्हा दाखल झालेला व्हायला उशीर लागला, तर जवळपास 3 वाजले दुपारचे आणि नंतर 5:30-6 वाजता माझ्या मुलावरती कारवाई करून अटकेची कारवाई करून त्या ठिकाणी रीतसर कारवाई झालेली। मात्र कुठेतरी गाडी वेगवान होती त्यामुळे हा अपघात झाला असं देखील बोललं जातंय, नेमकं काय होतं? ही गाडी जी आहे ती ग्लॉस्टर कंपनीची गाडी आहे। तिला GPS पण आहे, त्याच्यामुळं त्याचं स्पीडसुद्धा तपासता येतं। ते पण मी माझ्या मुलाला विचारलं, तो म्हणला 70च्या स्पीडनी त्यावेळेस गाडी होती, म्हणजे अति स्पीड वगैरे तसलं काहीही त्याच्यामध्ये नाही। जाणीवपूर्वक आरोप केले जातात असं म्हणायचं का? आता कोणी काय बोलावं याला मी काहीच म्हणू शकत नाही, परंतु हा जो ॲक्सिडेंट आहे तो दुर्दैवी त्या ठिकाणी घडलेला आहे, अचानकपणे घडलेला आहे। काही संबंध नाही, काय नाही। आणि गपकन मुलगा जे आहे तो आडवा आल्याच्या नंतर साधी ब्रेक लावायला सुद्धा त्या ठिकाणी चान्स मिळालेला नाही।